हॅलो एव्हरीवन. मॉड्यूल 1 फाउंडेशन पेपर 3 ज्युडिशियल प्रोसेस आपण या आधीच्या लेक्चर्स मध्ये एकदम डिटेल्ड आणि एक्झाम पर्स्पेक्टिव्हने जे जे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत ते सगळे डिस्कस केलेले आहेत. सिलेबसचा कोणताही पॉइंट आपण सोडलेला नाहीये. प्रत्येक पॉइंट वरती आपले व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओज बघितले नसतील तर ते सिक्वेन्सनी एकदा बघून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला कशा पद्धतीनं प्रिपेअर करायचं आहे ज्युडिशियल प्रोसेस ह्या टॉपिकसाठी किंवा ज्युडिशियल प्रोसेस या विषयासाठी. ओके. आणि हे जे काही आपण पाहिलंय किंवा सिलेबस पॉईंट ज्या पद्धतीनं अभ्यासलेले आहेत ते सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला डोळ्यासमोर ठेवूनच बनवलेल्या त्या नोट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला तिथे त्या उपयुक्त ठरतील किंवा ते लेक्चर तुम्हाला फायद्याचे ठरणार आहेत. ओके. कशा पद्धतीने प्रश्न मागच्या काही वर्षांमध्ये विचारले गेले त्या बेसवरती आपण हे सगळं लेक्चर्स अपलोड केलेत किंवा बेसवरती आपण सगळं बघितलेलं आहे की ज्युडिशियल प्रोसेस काय आहे, नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस काय आहे, क्रिएटिव्हिटी इन लॉ काय असतं. ओके. लॉ किंवा आपली ज्युडिशियल प्रोसेस एज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर कशा पद्धतीने काम करते. कार्डिझोची थिअरी आपण बघितली, कारण बेंजामिन कार्डिझो आपल्याला खूप वेळा अनेकदा क्वेश्चन्स मध्ये दिसलेला आहे की कार्डिझोचं एखादं कोट देऊन त्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. ज्युडिशियल प्रोसेसची भूमिका विचारली जाते सोशल ऑर्डरच्या कंटेक्स्टमध्ये. ओके. ज्युडिशियल क्रिएटिव्हिटीवरती क्वेश्चन्स आहेत. ज्युडिशियल क्रिएटिव्हिटीवरती अनेकदा प्रश्न विचारले गेलेले आहेत. जवळजवळ प्रत्येक वर्षी आपल्याला प्रश्न दिसून येतात. डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट सुद्धा आपण अभ्यासलेला आहे. टूल्स अँड टेक्निक्स ऑफ ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी सुद्धा बघितल्यात. स्टॅबिलिटी अँड चेंज बद्दल सुद्धा आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यामुळे आता आपलं हे पहिलं मॉड्यूल कम्प्लीट झालेलं आहे. या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण ओव्हरऑल कन्क्लुजन बघूयात या पॉइंटचं किंवा आपल्या या मॉड्यूल 1चं. फर्स्ट मॉड्यूल इज ऑल अबाउट नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस. ओके. न्यायिक प्रक्रियेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे हे आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये अभ्यासलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ज्युडिशियल प्रोसेस ही एक डायनॅमिक आणि इव्हॉल्विंग मेकॅनिझम आहे दॅट गोज बियॉन्ड द मेअर ऍप्लिकेशन ऑफ लॉ अँड प्लेज अ क्रुशियल रोल इन शेपिंग जस्ट अँड ऑर्डरली सोसायटी. ओके. फक्त मेकॅनिकल ऍप्लिकेशन नाहीये ज्युडिशियल प्रोसेसमध्ये लॉचं. म्हणजे एखादं प्रिन्सिपल दिलंय आणि ते मेकॅनिकली आपण अप्लाय करून केस सॉल्व्ह करतोय, तर असं ज्युडिशियल प्रोसेसमध्ये होत नाही. ती एक डायनॅमिक प्रोसेस आहे. जशी जशी सोसायटी बदलणार तसा तसा लॉ बदलणार, इंटरप्रिटेशन बदलणार आणि एक इव्हॉल्विंग मेकॅनिझम असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच एक जस्ट आणि ऑर्डरली सोसायटी एस्टॅब्लिश होणं शक्य झालेलं आहे. इट फंक्शन्स ऍज अन इफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर by resolving disputes, protecting rights, and maintaining balance between different organs of the state. हे जे फंक्शन आहे किंवा हे जे ज्युडिशियल प्रोसेस आहे त्यात ते फंक्शन करतं इफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज म्हणून, आणि जे डिस्प्यूट रिझॉल्युशन मध्ये, राईट्स प्रोटेक्शन मध्ये आणि बॅलन्स मेंटेन करण्यामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका ज्युडिशियल प्रोसेस बजावत असलेली आपल्याला दिसून येते. ऍट द सेम टाइम इट इज इनहेरेंटली क्रिएटिव्ह, आणि बरोबर क्रिएटिव्ह सुद्धा आहे. आणि जजेस इंटरप्रिट लॉज इन लाईट ऑफ चेंजिंग सोशल रियालिटीज अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज, पर्टिक्युलरली विदिन कॉमन लॉ फ्रेमवर्क. कॉमन लॉ फ्रेमवर्क म्हणजे जे प्रेसिडेंट बेस्ड फ्रेमवर्क असतं किंवा जिथे डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट वापरलं जातं, जजमेंट लॉज असतात, जिथे कोडिफाईड किंवा स्टॅट्युटरी लॉज नसतात. ओके. जिथे प्रेसिडेंट प्लेज अ व्हायटल रोल. त्यामुळे आपण दोन प्रकारच्या लिगल फ्रेमवर्क बघितले, कॉमन लॉ फ्रेमवर्क आणि दुसरं होतं किंवा कॉमन लॉ सिस्टीम आणि दुसरी आहे कोडिफाईड सिस्टीम. ओके. Through tools such as interpretation, legal reasoning, and doctrine of precedent, judiciary ensures both consistency and flexibility. ओके. स्टॅबिलिटी आणि चेंज हे दोन्ही प्रिन्सिपल्स आपण बघितलेले आहेत, ज्यामध्ये इंटरप्रिटेशनचं टूल असेल, लिगल रिझनिंगचं टूल असेल किंवा डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंटचं टूल असेल, हे टूल्स वापरून, टेक्निक्स वापरून ज्युडिशियरी कन्सिस्टन्सी आणि फ्लेक्झिबिलिटी हे दोन्ही मेंटेन करताना दिसते. लिगल रिझनिंग मग ते डिडक्टिव्ह असू देत किंवा इंडक्टिव्ह असू देत. डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे एखाद्या युनिव्हर्सल प्रिन्सिपल पासून किंवा एखाद्या लिगल प्रिन्सिपल पासून आपण काही गोष्टी डिडक्ट करायच्या, काढायच्या, फॅक्ट्सना अप्लाय करायच्या. ओके. इंडक्टिव्ह मध्ये फॅक्ट्स आधी असतात आणि मग आपण त्या फॅक्ट्स मधून एखादं प्रिन्सिपल तयार करतो. सो हे इंडक्टिव्ह असतं. contributes significantly to the growth and development of law by refining existing principles and creating new ones where necessary. Okay.
या माध्यमातून, या लिगल रिझनिंगच्या माध्यमातून ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ऑफ लॉ सुद्धा साध्य होताना आपल्याला दिसते. आणि हे जे काही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे ते नवीन प्रिन्सिपल्स वापरले जातात आणि काही वेळा जिथे गरज आहे तिथे नवीन प्रिन्सिपल सुद्धा तयार केले जातात. डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट जे आहे ते इन्शुअर करतं स्टॅबिलिटी, while techniques like distinguishing and overruling allows the law to adopt and evolve. ओके. प्रेसिडेंट मध्ये पण 3 प्रकार आपण बघितले होते. पहिलं म्हणजे स्टॅबिलिटी, म्हणजेच फॉलोचं टेक्निक. दुसरं टेक्निक होतं डिस्टिंग्विशिंग, म्हणजे जिथे केसेस वेगळे आहेत किंवा जिथे आपल्याला फॅक्ट्स वेगळे दिसतात. ओके, फॅक्ट्स वेगळे दिसायला लागले की आपण म्हणणार ही डिस्टिंग्विश करतो आपण त्यामध्ये, की आधीच्या केस बरोबर ही केस मिळत नाहीये. ओके, मिळती जुळती नाहीये, म्हणून डिस्टिंग्विशिंग. आणि ओव्हर रुलिंग मध्ये आधीची जी काही केस आहे, जो डिसाइडेड मॅटर आहे त्याला ओव्हर रूल करायचं, बदलायचं. ओके, आणि नवीन काहीतरी प्रिन्सिपल किंवा नवीन काहीतरी डिसिजन या केसमध्ये दिला जातो. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की लॉला अलाव केलं जातं टू अडॅप्ट अँड इव्हॉल्व. अडॉप्शन आणि इव्हॉल्युशन या दोन्ही गोष्टी आपल्याला या टेक्निक्सच्या माध्यमातून एन्श्युअर होताना दिसतात. इव्हन विदिन स्टॅट्युटरी अँड कोडिफाईड सिस्टीम्स ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी रिमेन्स इसेन्शियल. स्टॅट्युटरी आणि कोडिफाईड सिस्टीम मध्ये सुद्धा ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी अत्यंत महत्वाची असते. या आधीच्याच लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे की स्टॅट्युटरी आणि कोडिफाईड सिस्टीम मध्ये सुद्धा ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी कशा पद्धतीनं महत्वाची भूमिका बजावते. जिथे की अँबिग्युइटी असते, लेजिस्लेटिव्ह गॅप असतो किंवा हार्मोनाइज कॉन्फ्लिक्टिंग लॉज असतात, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि स्टॅट्युटरी लॉज मध्ये कॉन्फ्लिक्ट दिसतोय. तर अशा केसेसमध्ये सुद्धा ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी महत्वाची भूमिका बजावते. दिस डेमॉन्स्ट्रेट्स दॅट लॉ इज नॉट स्टॅटिक. हे काय सांगतं की लॉ स्टॅटिक नाहीये, पण लिव्हिंग इन्स्ट्रुमेंट आहे, जीवित दस्तऐवज असं आपल्याला लॉला म्हणता येईल. कारण ते सतत काय होतंय, बदलतंय, किंवा जशी जशी सोसायटी बदलणार आहे, समाजाच्या गरजा बदलणार आहेत, त्याला रिस्पॉन्ड करणं हे लॉचं काम आहे. अल्टिमेटली द स्ट्रेंथ ऑफ ज्युडिशियल प्रोसेस लाईज इन ॲबिलिटी टू मेंटेन अ डेलिकेट बॅलन्स बिटवीन स्टॅबिलिटी अँड चेंज. आपण हा पॉईंट सुद्धा डिस्कस केलाय की एक डेलिकेट बॅलन्स असतो स्टॅबिलिटी आणि चेंज मधला. स्टॅबिलिटी जिथे आपण डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट वापरणार, स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल वापरणार, आधीच्या केसेस ह्या फ्युचर केसेसमध्ये, आधीच्या केसेसमध्ये जे काही डिसाईड झालेलं आहे ते फ्युचर केसेसमध्ये वापरलं जाणार. एक स्टेबल सोसायटीसाठी आपण ट्राय करणार. आणि चेंज मध्ये म्हणजे जिथे सोसायटी चेंज होणार आहे, सोशल नीड्स चेंज होणार आहेत, त्याबरोबर ज्युडिशियल प्रोसेसमध्ये लॉचं जे इंटरप्रिटेशन आहे ते सुद्धा बदलणं गरजेचं असतं. यातून सर्टन्टी पण एन्श्युअर होते लॉची आणि प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट सुद्धा होते. However, this creative role must be exercised with restraint and preserve principle of separation of power. रिस्ट्रेंट सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे लेजिस्लेचरला लेजिस्लेचरचं काम करू द्यायचंय, एक्झिक्युटिव्हला एक्झिक्युटिव्हचं काम करू द्यायचंय आणि ज्युडिशरीने ज्युडिशरीचं काम करायचंय. लेजिस्लेचर लॉ बनवणार आहे, एक्झिक्युटिव्ह लॉ इम्प्लिमेंट करणार आहे, लॉ इंटरप्रिट करण्याचं काम हे ज्युडिशरीचं आहे, किंवा डिस्प्यूट रिझोल्युशनचं काम हे ज्युडिशरीचं आहे. त्यामुळे रिस्ट्रेंट पण तितकाच गरजेचा आहे. आपापल्या मर्यादांमध्ये राहून काम करणं, कॉन्स्टिट्यूशनच्या ज्या काही मर्यादा आहेत ते पाळणं सुद्धा गरजेचं आहे. Thus, the judicial process emerged not only as a system of dispute resolution, फक्त डिस्प्यूट रिझोल्युशनची सिस्टीम नाहीये, तर एक नॉर्मॅटिव्ह, क्रिएटिव्ह आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह फोर्स आहे, विच एम्ड ऍट अचिव्हिंग जस्टिस, इक्विटी अँड सोशल वेलफेअर. हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे मॉड्यूल 1 मध्ये. ओके, नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस कशा पद्धतीचं आहे आपल्याला इथे क्लिअर होतं. नेचर डायनॅमिक आहे, इव्हॉल्विंग आहे, त्याचबरोबर राईट्स प्रोटेक्ट करणारा आहे, बॅलन्स मेंटेन करणारा आहे, सोशल ऑर्डर ठेवणारा आहे, कंटिन्युइटी आणि फ्लेक्झिबिलिटी या दोन्ही तत्वांना बरोबर घेऊन चालणारा आहे, त्याचबरोबर स्टॅबिलिटी आणि चेंज ह्या दोन्ही गोष्टी पाळणारं आहे नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस. कारण स्टॅबिलिटी म्हणजे प्रेसिडेंट सुद्धा वापरले जातात आणि चेंज म्हणजे सोसायटल जशा नीड्स येतील तसे तसे बदल सुद्धा केले जातात. त्यामध्ये आपण अनेक एक्झाम्पल्स बघितलेत. आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन बघितलेलं आहे आणि यातून आपण एक सांगू शकतो की लॉ इव्हॉल्व्ह करण्याचं, लॉला डेव्हलप करण्याचं आणि त्याचबरोबर एक क्रिएटिव्ह आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल भूमिका बजावण्याचं काम ज्युडिशियल प्रोसेस करते. आणि अशा पद्धतीचं ज्युडिशियल प्रोसेसचं नेचर आहे की जे जस्टिस, इक्विटी आणि सोशल वेलफेअर अचीव्ह करण्याकडे एम करतं. ओके, आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहेत
हे जे आपल्याला आधी रिवाईज करायचे आहेत किंवा पहिल्यांदा बघायचे आहेत, परीक्षेच्या खूप आधी आपण जर पाहत असू तर काय फक्त अभ्यासलं पाहिजे आपण, तर ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर, सामाजिक बदलासाठी, सामाजिक स्थिरतेसाठी म्हणून ज्युडिशियल प्रोसेस ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. तर हे कशा पद्धतीने आहे, याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते आपल्याला सांगता आले पाहिजेत आणि ते मेन्शन करता आले पाहिजेत. कार्डिझोची थिअरी आपल्याला पाहिजे, ज्याच्यामध्ये कार्डिझोने 2 प्रकारच्या केसेस सांगितल्या होत्या, इझी केस आणि हार्ड केस. इझी केस म्हणजे काय, की जी केस आपण अगदी सहज सॉल्व्ह करू शकतो प्रेसिडेंट वापरून किंवा त्यावरती क्लिअर लॉ आहे. यामध्ये आपण कॉन्ट्रॅक्टचं एक्झाम्पल घेतलं होतं, की 2 व्यक्तींमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालाय विच इज जे की कोडिफाईड आहे, व्यवस्थित लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. ओके, सो आपण त्यामध्ये डिस्प्यूट इझिली सॉल्व्ह करू शकतो. त्यामध्ये आपल्याला वेगळं काही प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन वापरायची गरज नसते. पण एखादा सोशल इश्यू आपल्या समोर येतो, जी की हार्ड केस म्हणतो कार्डिझो ज्याला, ती हार्ड केस म्हणून आपल्याला ट्रीट करावी लागते, तिथे क्रिएटिव्हिटी, प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन वापरावं लागतं. सो ही कार्डिझोची थिअरी सुद्धा लक्षात ठेवायची, कारण कार्डिझोचं जे काही स्टेटमेंट आहे ते दिलं जातं आणि त्याला एक्सप्लेन करायला आपल्याला सांगितलं जातं. इन लाईट ऑफ दॅट स्टेटमेंट वगैरे असे प्रश्न विचारले जातात. ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी, कशा पद्धतीने ज्युडिशियरी क्रिएटिव्हिटी वापरते वेगवेगळ्या केसेसमध्ये, मग विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान केस असेल किंवा मग आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन करताना मेनका गांधी, उल्गा टेलिस किंवा मग MC मेहता, बंधुआ मुक्ती मोर्चा, हे सगळ्या ज्या काही केसेस आपण बघितलेल्या आहेत तिथे ज्युडिशरीची क्रिएटिव्हिटी आपल्याला दिसून आली. नवतेज सिंग जोहर असेल, ओके, LGBTQ राईट्ससाठी ची केस, त्यानंतर केस पुत्तुस्वामी जजमेंट, साबरीमाला जजमेंट, क्रिएटिव्हिटी दाखवली ज्युडिशरीने. सो हे सगळं आपल्याला मेन्शन करता आलं पाहिजे आणि हे पॉईंट आपल्याला पहिल्यांदा रिवाईज करायचं आहे. रिवाईज दिस फर्स्ट. ओके, डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट वरती पण क्वेश्चन विचारले जातात. स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल सांगून कशा पद्धतीने ज्युडिशरी आधीचे नोशन्स फॉलो करून आधीच्या ज्या काही केसेस आहेत ज्याचे सिमिलर फॅक्ट्स आणि सिमिलर लिगल प्रिन्सिपल्स नवीन केसमध्ये दिसत आहेत, तो तिथे आपण आधीच्याच केसेस यूज करतो आणि नवीन केसला डिसाईड करतो. ओके, सो हे डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट असतं आणि यामध्ये सुद्धा 3 प्रकार असतात, की एक फॉलो करायचं डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट मध्ये, फॉलो म्हणजे जसं तसं फॉलो करायचं. दुसरं म्हणजे डिस्टिंग्विश करायचं. डिस्टिंग्विश कशा पद्धतीने आपण करतो, की फॅक्ट्स आधी सिमिलर वाटत होते पण ते सिमिलर नाहीयेत, फॅक्ट्स वेगळे आहेत असं ज्या मुवमेंटला आपल्याला जाणवेल तेव्हा आपण त्याला डिस्टिंग्विश करणार आणि ती केस सेपरेट ट्रीट करणार, तिथे प्रेसिडेंट लागू होणार नाही. आणि तिसरा प्रकार असतो तो म्हणजे ओव्हर रुलिंग. ओव्हर रूल करायचं म्हणजे आधीचं जे काही जजमेंट आहे त्याला बाजूला करायचं आणि नवीन प्रिन्सिपल, नवीन जजमेंट द्यायचं किंवा नवीन पद्धतीनं ते केस डिस्पोज ऑफ करायची. ओके, जे की एके गोपालनमध्ये एक आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन होतं, जे की नंतर ओव्हररूल झालं मेनका गांधी या केसमध्ये. केस पुट्टस्वामी या केसमध्ये आधी जो प्रायव्हसी रिलेटेड ज्या काही केसेस होत्या ज्यामध्ये राईट टू प्रायव्हसीला फंडामेंटल राईट्स मानलेलं नव्हतं, पण केस पुट्टस्वामी या केसमध्ये त्या ओव्हररूल करण्यात आल्या आणि राईट टू प्रायव्हसीला सुद्धा फंडामेंटल राईट मानण्यात आलं अंडर आर्टिकल 21. त्यानंतर टूल्स अँड टेक्निक्स ऑफ ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी आपण बघितल्या होत्या. टूल्स मध्ये इंटरप्रिटेशनचं टूल आहे आणि मग त्यामध्ये पण इंटरप्रिटेशन मध्ये पण लिटरल इंटरप्रिटेशन, पर्पजिव्ह इंटरप्रिटेशन, हे सगळे टूल्स आणि टेक्निक्स आपण बघितले होते. प्रेसिडेंट बघितलं होतं, प्रेसिडेंट हे पण टूल आहे ज्युडिशियल क्रिएटिव्हिटीचं. ओके, हे सगळं आपण तिथे बघितलं होतं. त्यानंतर बॅलन्स बघितला होता इंडिव्हिज्युअल फ्रीडम आणि कलेक्टिव्ह वेलफेअर मधलं. हा पूर्ण आपण एक टॉपिकच डिस्कस केला होता. जरी सिलेबसमध्ये असं अशा पद्धतीने मेन्शन नसलं तरी सुद्धा इंडिव्हिज्युअल फ्रीडम आणि कलेक्टिव्ह वेलफेअर यावरती क्वेश्चन विचारले जातात, की व्यक्तीचं स्वातंत्र्य की समाजाचं हित. हा कॉन्फ्लिक्ट आहे ना, कॉन्फ्लिक्टिंग ज्या गोष्टी येतात तिथे बॅलन्स महत्वाचा असतो. मग तो बॅलन्स कशा पद्धतीने साधला जातो, कॉन्स्टिट्यूशन त्याबद्दल काय म्हणतं, ज्युडिशियल प्रोसेसची यामध्ये काय भूमिका आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पहिले तर हे 5 पॉईंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. हे 5 पॉईंट प्रिपेअर करायचे आहेत, व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. हे मॉड्यूल मग तुम्हाला सोपं वाटायला लागेल किंवा हे मॉड्यूल कव्हर होईल असं आपल्याला म्हणता येईल, कारण यावरतीच मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विचारलेले आहेत. दीज आर रिपीट क्वेश्चन्स, पुन्हा पुन्हा हे क्वेश्चन्स विचारले जात आहेत. ठीक आहे, थँक्यू. इथे आपलं मॉड्यूल 1 कम्प्लीट झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॉड्यूल 2 स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.